गौरीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे दिवाळी स्पेशल खाजा। 1 वाटी मैदा घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका। मीठ चांगलं मिक्स करून घ्या। 4 चमचे तूप टाका आणि चांगलं एकसारखं मळून घ्या। अशा प्रकारे पिठाचा मुटका होऊ द्या। थोडंसं पाणी टाकून आता एकसारखं मळून घ्या। वीस मिनिटे तसाच गोळा झाकून ठेवा। आता आपण साठा करून घेऊया। साठ्यासाठी 2 चमचे तूप घ्या, 3 चमचे मैदा घ्या आणि एकसारखं असं कालवून घ्या। अशा पद्धतीने आपला साठा तयार झालेला आहे। आता आपण पाक करूयात। 1 ग्लास पाणी घ्या, 1 वाटी साखर टाका आणि चांगलं एकसारखं हलवून घ्या। थोडीशी वेलची पावडर टाका। एकतारी पाक असा करून घेऊयात। आपला एकतारी पाक तयार झालेला आहे। मैद्याचे एकसारखे 5 गोळे करून घेऊयात आणि आता आपण एकसारखे लाटून घेऊयात। अशा पद्धतीने एकसारख्या 5 लाट्या आपण लाटून घेऊया। आता आपण त्या लाटीला अशा पद्धतीने साठा लावून घेऊयात। एक साठा लावून झाला की दुसरी पोळी त्याच्यावर टाकूया। अशा पद्धतीने 5ही पोळ्या लाटून त्याच्यावर साठा लावून घेऊयात। साठा आता लावून झाला आहे। आता आपण त्या 5ही पोळ्या एकत्र धरून लाटून घेऊयात। एकसारख्या लाटून घ्या। त्यानंतर त्याला आता आपण पुन्हा वळवून घेऊया आणि त्याचे बारीक बारीक काप करूया। अशा पद्धतीने खाजाचे काप झालेले आहेत। आता आपण एकसारखे ते तेलामध्ये तेल गरम झाले आहे तळून घेऊयात। मंद आचेवर चांगले खरपूस भाजून घेऊया। अशा पद्धतीने खाजा